अरे लोकसभा या साईडला गेट तुम्ही बघू शकतात एवढा उंच आहे इकडे. आणि हा घरगुती बाप्पाचा वर्कशॉप असे साचे लावून ठेवले जेवढा इथे साचे लावून. आणि तिकडे बाप्पाची मूर्ती रेडी. फायनली गेट उघडा भेटला आज. मानो काय हा इथपर्यंत हा जो वर्कशॉप आहे ना तिथपर्यंत मोठ्या मूर्ती बनतात म्हणजे एवढे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय लालबाग नगरीमध्ये. आज तारीख आहे 18 जून 2026 आणि पुन्हा एकदा आपण आलोय लालबाग नगरीमध्ये पर्यटन वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉपचा अपडेट घेऊन तुमच्यासाठी. जसं की लास्ट 2 हफ्ते पण आपण येतोय आणि तिसरा हप्ता आपण आलोय परत एकदा पर्यटन वर्कशॉपचा अपडेट दाखवायला. आपण 2 ब्लॉग टाकले, ते ब्लॉग नाही पाहिजे असेल तर ते पण ब्लॉग जाऊन बघा आपल्या चॅनलवरती. आता आपण जाऊया वर्कशॉप मध्ये आणि बघूया तिकडचं काय अपडेट आहे. चला मित्रांनो, आता आपण जस्ट पोहोचलोय पर्यटन वर्कशॉपच्या बाहेर आणि इकडे बघू शकता तुम्ही हा रस्ता. काही दिवसामध्ये तुम्हाला इथे पूर्ण ट्रॅफिक भेटणार आहे. इकडे पूर्ण भक्त ब्लॉगर सगळे असणार या साईडला इकडे समोर. आणि इकडे आपण आहे पर्यटन वर्कशॉप या साईडला. गेट तुम्ही बघू शकतात एवढा उंच आहे. जाऊया आपण आतमध्ये आणि बघा की आतमध्ये काय अपडेट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण जसं एंट्री मारतोय पर्यटन आतमध्ये आणि या साईडला प्रभार ठेवलेत आणि काहीतरी आतमध्ये स्टॅच्यू ठेवलेत त्या साईडला पॅक करून ठेवलं. आणि इकडे बघू शकता प्रभार आणि साचे वगैरे इथे ठेवलेत. प्रभार इकडे आणि हा घरगुती बाप्पाचा वर्कशॉप हाय इकडे गणपती पासात ते इकडे वर्कशॉप बनलाय तो. म्हणजे काही दिवसामध्ये तुम्हाला इथे पण बाप्पाची मूर्ती दिसणार आहे घरगुती. आणि जसे की आज आतमध्ये तो आपण तर आतमध्ये इकडे काम चालू आहे. बघू शकता इकडे काम चालू आहे. या साईडला पण काम चालू आहे बघू शकता तुम्ही. सातचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवलं इकडे काम चालू आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही जे घरगुती गणपती बाप्पाची मूर्तीचा वर्कशॉपचं नाव आहे ईश्वर आर्ट्स म्हणून आणि मूर्तीचं नाव आहे निलेश. तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला ते कॉन्टॅक्ट पण करू शकतात बाप्पाची मूर्ती बुक करायसाठी. आणि या साईडला बघू तुम्ही असे साचे लावून ठेवलेत जसे की लास्ट टाइम असे साचे लावून ठेवले त्या टाइमला इथे साचे लावून ठेवलेत बघावरती पूर्ण लाईनीत साचे लावून ठेवलेत. आणि खाली पण थोडेफार साचे आहेत. बाकी इकडे अजून काम चालू नाही झालंय. बल्ब लावून ठेवलेत. बाकी या साईडला पण साचे आहेत. आपला भाऊ फिरतोय आणि या साईडला पण बाप्पाच्या फेसचे साचे आहेत बघतात. आणि इकडे लास्ट टाइम वाटतं प्रभासारखं जे साईडला असतं ना बाप्पाच्या ते आहे ह्याला ठेवलंय. बाकी इथे आतमध्ये साचे आहेत बघा. आतमध्ये साचे ठेवलेत. आणि या साईडला मटेरियल आलंय मित्रांनो साईडला साचे आहेत. आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे पण थोडंफार काय मटेरियल आलंय पण इथे अजून काम चालू नाही आलंय. हे बघा इकडे असं मटेरियल वगैरे इकडे लोड झालाय. या साईडला पण गोणी सारखे खूप आहेत. इकडे एक पार्ट पण आलाय पण आता हा कुठच्या मंडळाचा पार्ट आहे का माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. आणि आता जाऊया आपण पुढे. सगळी बघा इथे पण तुम्ही बघू शकता इकडे साचा हा पण आणि तिकडे बाप्पाची मूर्ती रेडी आहे. तुम्हाला दाखवतो जाऊन तिकडे ती बाप्पाची मूर्ती जाऊन तिकडे साईडला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी. जसं की तुम्हाला पाठवलं दाखवला मी आता फोडून दाखवतोय गणपती बाप्पाचा साचा हा. आणि या साईडला तुम्ही बघशील ना तर एक पार्ट आलाय मी ते बघू ठाण्याच्या काजूवाडीचा राजा बाप्पाचा पार्ट आला या साईडला. आणि साईडला बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी ती. या साईडला साचे बघा खूप साचे इथे आले आहेत म्हणजे बाप्पाची मूर्ती लवकर रेडी होणार आहे. त्या साईडला साचे ठेवले आहेत. साईडला बाप्पाची मूर्ती जसं हा साचा इथे पण एक बाप्पाचा साचा रेडी आहे पण त्याला म्हणजे कलर वगैरे किंवा काहीतरी मारून ठेवलाय सुक्यासाठी. आणि या साईडला तुम्ही बघू पायाचे साचे वगैरे आहेत. त्या साईडला मला तिकडे काम चालू आहे समोर त्या मशीन मध्ये काम चालू आहे. सध्या मशीन मध्ये काम चालू आहे ते बारीक होऊन येतं म्हणजे. आणि आता इकडे असा प्रकारे काम खूप जोरात चालू आहे पर्यटन वर्कशॉपचं. अजून जाऊन तिकडे पुढे पण बघूया काय किती काय काम झालंय वर्कशॉपचा. मित्रांनो इकडे खूप सुंदरसा प्रभाव आहे आणि यासाठी इथे काम चालू आहे बाप्पाचा 700 मध्ये काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे हे बघा इकडे 700 मध्ये काम चालू आहे. हा पण एक साचा आहे फेसचा आणि हा पण आहे तिकडे काम चालू आहे. तिकडे समोर पण आहे तिकडे पण आहे तिकडे पण 700 काम चालू आहे. तर खूप लवकरच बाप्पाच्या मूर्ती नवीन रूपात आगमन होणार आहे पर्यटन वर्कशॉप मध्ये खूप बारीक.
तर या साईडला साचा रेडी आहे गाईचा आणि या साईडला खूप सारे असे साचे ठेवलेत म्हणजे अजून मूर्तीवर काम झालंय पण साच्याच्या आतमध्ये जे मटेरियल वगैरे असं लावतात ते काम चालू झालंय आणि वरती आतून बांबू वगैरे बांधतायत हे बघा तिकडे त्या साईडला समोर पण आहे तर अशा प्रकारे काम चालू आहे तर तुम्ही बघू तिकडे पुढे 2-3 गाले आहेत गाले ते पूर्ण खाली आहे हा एक आहे हा एक तो एक असे गाले इथे खाली आहेत तुम्हाला गाले खाली भेटणार आहे म्हणजे खाली बघायला दिसणार आहे पण कुठे कुठे इथे आणि या साईडला ठेवलंय या साईडला ठेवलं असं म्हणजे या साईडला साचे वगैरे ठेवले तुम्हाला दाखवतो मी बघा या साईडला साचे ठेवलेत हे बघा या साईडला साचे आहेत पण असे छोटे छोटे साचे ठेवलेत आणि बाकीचे वर्कशॉप तुम्ही बघू शकता या प्रकारे असं वर्कशॉप आहे साईडला जाऊया एक ट्रॉली आली आहे तुम्हाला दाखवतो ट्रॉली कसली आहे कुठच्या मंडळाची ट्रॉली आहे ती तुम्हाला दाखवतो मी बाकी बघा प्रभा आहे जाऊया तुझ्या समोरच ट्रॉली उभी आहे तुम्हाला दाखवतो जाऊन की समोरून जाऊन की कुठची ट्रॉली आहे ती आणि या साईडला असं कार्य काम चालू आहे इथे जोरात काम चालू आहे बघा तिकडे म्हणजे साचे एकत्र करतायत आणि जी ही ट्रॉली आहे ती आहे पाईपलाईनचा राजा पप्पाची ट्रॉली आहे तर पहिलीच ट्रॉली आली आहे वर्कशॉप मध्ये यावर्षी आणि तिकडे साचे ठेवलेत बाकी आतमध्ये असं काम चालू आहे ट्रॉलीचं वगैरे किंवा वेल्डिंगचं काम चालू आहे हॉटेल ट्रॉलीज आहे बाकी बघा इकडे साचे ठेवलेत राज शिंदे असं वर्कशॉप त्यांचा हाय ते मूर्तिकार आहेत बाकी इकडे तुम्ही बघू शकता इकडे असा प्रकारे वर्कशॉप पूर्ण तर आपण जाऊया आता पुढे आणि बघूया की अजून काय अपडेट दाखवू शकतो आपण जाऊया आपण गणेशंकुल वर्कशॉपला तर मित्रांनो आता आपण आलो जस्ट गणेशंकुल वर्कशॉपच्या बाहेर आणि पाचच्या गेट जवळ तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये अपडेट दाखवतो तर इकडे अशा प्रकारे 2-4 माणसं आहेत आणि बाकी इकडे अपडेट वगैरे नाही ट्रॉली वगैरे नाही आले नाही तर आपल्या इथून सगळे ट्रॉली वगैरे असताना ते दिसतात आणि याच गेटने बाप्पाचे आगमन होतात जे मोठे मोठे गणपती बाप्पाचे आगमन होतात ते बघा इथं दाखवतो तुम्हाला बघा याच गेटने होतात आगमन थोडा गेट आपण जेव्हा बाप्पाचे आगमन होतात ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि जसं की पाठी तुम्ही बघा इथे या साईडला बाप्पाचे भक्त आणि सगळे युट्यूबर इकडे उभे असतात या साईडला असतात वरती पण असतात आणि मित्रांनो आता आपण जेव्हा मेन गेट जवळ तर तुम्हाला हे सांगायचं मला की माझा टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस आहे नाथ सवित कलेक्शन म्हणून तुम्हाला कस्टमाइज टी शर्ट जसे तुम्हाला कशात करून पाहिजे ते तुम्हाला भेटणार आहे तर नक्की एकदा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे नाथ सवित कलेक्शनची इंस्टाची नक्की एकदा पेजला व्हिजिट करा आणि जर तुम्हाला कस्टमाइज टी पाहिजे तर आपल्याकडे आजच बुक करा तर आपण जाऊया आता मेन गेट जवळ गाणं सांगतो चला मित्रांनो फायनली 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 गेट उघडा भेटला आज मानव काय बोलतो मग 2दा आम्ही आलो वर्कशॉपला आज वर्कशॉप मित्रांनो खुल्ला आहे तर आम्ही 2दा आलेलो वर्कशॉप मध्ये बघायला भेट आणि आम्हाला काय अपडेट द्यायला भेटला नाही गेट बनवतो आणि आज फायनली गेट उघडा आहे खूप भारी वाटतंय गणेशंकुल वर्कशॉप आतमध्ये आता बघायला बाहेरून बघितलेला 3-4 खड्ड्यातून बघितलेला आज फायनली बघतो आतमध्ये येऊन बाकी काम वगैरे एकदम जोरात चालू आहे घरगुती गणपती बाप्पा मी तुम्हाला 2 ब्लॉग मध्ये सांगितलं की घरगुती गणपती बाप्पा तुम्हाला खूप सारे भेटणार आहे इकडे वर्कशॉप मध्ये काम चालू आहे या साईडला पण चालू आहे या साईडला पण आहे तुम्हाला दाखवतो जातो जाऊन तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे काम चालू आहे या साईडला तुम्हाला दाखवतो इकडे थोडा वर्कशॉपचं काम झालंय ते म्हणजे इकडे बघू शकता तुम्ही इकडे वर्कशॉप म्हणजे बांधून ठेवलंय पण अजून मूर्तिकार वगैरेचं नाव असं लिहिलंय या साईडला बाकी काय अपडेट तर नाही साचे वगैरे नाही आलंय तर मला वाटतं इकडे पण लवकरच तुम्हाला साचे वगैरे आपल्याला बघायला भेटणार आहे आणि अशा प्रकारे हा वर्कशॉप रेडी झाला आहे खूप भारी वाटतंय मला वाटतं या साईडला तर जास्त करून तर ह्या इथपर्यंत हा जो वर्कशॉप आहे ना तिथपर्यंत मोठे मूर्ती बनतात म्हणजे एवढे मोठे बाकी सगळं तर हे पण सगळं घरगुती गणपतीचे मूर्ती असं इकडे पण या टायमाला इकडे स्पेस कमी आहे तर मला वाटतं की इथे पण गणपती मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनणार आहे बाकी मला वाटतं तिकडे असणार आहे या साईडला पण एका 2-2 एवढे मोठे मोठे असे वर्कशॉप असायचे घरगुती गणपती बाप्पाचे बघा कसं काय भेटेल आपल्याला तुम्हाला अपडेट भेटत राहील आपल्या चॅनलवरती तर ते अपडेट बघायला तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल आणि जाव्या समोर पण थोडा फार काय काम चालू आहे सगळे बघा इथे घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात हर वर्षी इकडे फिक्स आहे सगळं त्या साईडला असतात परत मला वाटतं इथे पण असेल तर बघा आपल्याला कसं काय अपडेट बघायला भेटणार आहे
जसं की इथं पण काम चालू आहे, खूप सारे लोक आहेत आतमध्ये. आणि बाकी बघा इकडे तिकडे साचचं काम चालू आहे त्या साईडला. साचचं वगैरे काम चालू आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा साचचं काम चालू आहे इकडे. तर आपल्याला फायनली हा वर्कशॉप मध्ये पण काम चालू झालंय. बघा इकडे पूर्ण साच्यावरती काम चालू आहे, बघू शकतात. हे बघा खूप आनंद होतोय. काही महिन्यानंतर बाप्पाचं आगमन होणार आहे वर्कशॉप मधून, गणसंकुल आणि पर्य वर्कशॉप मधून. त्या प्रकारे असा आहे हा गणसंकुल वर्कशॉप. बाकी पार्टी आहेत, पार्टी जर भेटला जायला अलाउड असेल तर जाऊन दाखवीन तुम्हाला मी. बाकीच्या इकडे तुम्ही सगळं पार्ट वगैरे तर रेडी आहेत, तर खूप भारी जल्लोष मजा येणार आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. बाकी असे अपडेटसाठी आणि बाप्पाच्या पाद्य पूजन आणि बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.